मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता वाटप सुरू झाला। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर। आता शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक बघा, आता बघा कोणती शेतकरी पात्र आहे, त्याचप्रमाणे बघा कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे। संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनाचा जे काय राखलेला नवा हप्ता आहे, हे पहिल्याच टप्प्यात या 12 जिल्ह्यामध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि त्याचप्रमाणे बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता जमा झाला असला तरी अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे बघा पुढील हप्त्याची प्रतीक्षा होती, जे आता लवकरच जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता बघा या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील जे काय पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून तेथील तांत्रिक कामाला आता मोठी गती आलेली आहे। आणि बघा नमो शेतकरी योजनाचा नवा हप्ता आणि जे काय राखलेला हप्ता आहे, हे एकत्रच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी बघा आवश्यकता असलेले सर्वच प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, पुढील टप्प्यात बघा बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पहिल्याच टप्प्याचा लाभ दिला जाणार असून डीबीडीच्या माध्यमातून बघा 2,000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जातील। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे। आता बघा नमो शेतकरी योजनाचा हा पैसे आता थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरवले असून सकाळीच बघा बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची बघा कायमचीच आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा आम्ही नमो शेतकरी योजनाचा नवा हप्ता जमा करणार आहोत। आता बघा वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी असून ज्यांचे आधार कार्ड बँकचे लिंक आहे त्यांना या राखलेल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। बघा सरकारने स्पष्ट केले आहे की आता नमो शेतकरी योजनाची जे काही नियमाची बघा अत्यंत कडक असून केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना यांचा आर्थिक मदतीचा लाभ दिला जाईल। जर तुमच्या बँक खात्याची केवायसी अपूर्ण असेल तर ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। त्याचप्रमाणे बघा लाभार्थ्यांच्या यादीत हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातीलही समावेश असून राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता मिळाला होता, केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांच्याकडे अधिकृत राशन कार्ड आहे, अशाच बांधवांना यातून लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनांच्या या राखलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। राज्य सरकारनं सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन केलेले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडीशिवाय शेतकऱ्यापर्यंत रक्कम पोहोचेल। ज्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड अपडेट केलेले आहे त्यांनाही पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। आणि त्याचप्रमाणे बघा पुढील मागचा विचार करता बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जर राष्ट्रकृती बँकेमध्ये असेल तर त्यांना निधी वितरण्यासाठी अधिक गती पाहायला मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकेची निवड सुद्धा केलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा ते कोणती बँक आहे, कोणत्या निवडक बँक बघा सरकारने निवडलेल्या आहे, त्याच बँकांना आता प्राधान्य सुद्धा दिले जाईल। तांत्रिक पडताळणी पूर्ण होता तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतील आणि जे काय राखलेला हप्ता देखील एकत्रपणे मिळू शकतो। आता महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे। राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे
त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथील बघा वाटपाची प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहन नाही अशाच खऱ्या गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, बँकेच्या निवडीबाबत बोलायचं झालं तर बघा यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि महाराष्ट्र बँक बघा खातेधारकांना देखील या योजनांचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनांचा हप्ता राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच या जिल्ह्यामधील बघा तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता बघा प्रत्येक तासाला शेतकरी मित्रांनो एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक आधार देण्याचे काम सरकार आता पूर्ण करेल. आणि त्याचप्रमाणे बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता राखलेला होता. मात्र आता बघा आधार लिंक असणाऱ्या सर्वच खातेधारकांच्या खात्यात आता निधी पाठवायचा आदेश दिलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा खातं असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर बँकशी जोडून ठेवावा, जेणेकरून पैसे जमा होताच माहिती मिळेल. राज्य सरकारने बघा 2,000 रुपये थेट तुमच्या हातात येण्यासाठी आता केवळ काही तासाचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बघा पहिल्या टप्प्याची यादी आता आपण बघणार आहोत. बघा आता पहिल्या टप्प्याची यादी म्हणजेच बघा अमरावती आणि अकोला यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या गरजू आणि जिल्ह्यांना सरकारनं झुकते माप दिले असले तरी स्पष्टपणे दिसून येते आहे की बघा राखलेला हप्ता आणि नवीन हप्ता असा दोन्ही रकमेचा एकत्रपणे मिळण्यास या जिल्ह्यातील शेतकऱ्याला आगामी हंगामासाठी मोठा बळ मिळणार आहे. तांत्रिक चुका टाळण्यासाठी सरकारने विशेष वेळापत्रक तयार केले असून प्रत्येक तासाला नवीन जिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं बघा आता शेवटी नमो शेतकरी योजनांचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्ड लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळणार नाही त्यांना घाबरून न जाता थोडासा धीर धरावा, कारण सर्वच पात्र शेतकऱ्यापर्यंत पैसे पोहोचण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. आता बघा नमो शेतकरी योजनांच्या अशाच ताजी आणि अधिकृत अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वप्रथम तुम्हाला कशा प्रकारे आता बघा पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी कशा प्रकारे बघायची. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा स्वतःच्या बघा गुगलवर किंवा क्रोम ब्राउझरवर जाऊन तुम्ही बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजना अशा प्रकारे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा डायरेक्ट तुमच्या समोर एक मोठं होम पेज मिळेल. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार. जर तुम्हाला बघा नमो शेतकरी योजनाचा शेतकरी मित्रांनो 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असेल आणि त्याचप्रमाणे बघा PM किसान सन्मान निधी योजनाचा 23वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर तुम्ही पात्र ठराल. कारण की बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला PM किसानचा 23वा हप्ता मिळाला अशाच शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता सुद्धा मिळणार. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता मिळाला असेल. आता नंबर आहे बघा 9व्या हप्त्याचा आणि 9व्या हप्त्याचे डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. शेतकरी मित्रांनो जर जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.